शिवसेनेच्या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक नरेश मणेरा यांना विधानसभेत पाठवा, खासदार संजय राऊत। शिवसेना महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक नरेश मणेरा यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे। खासदार राजन विचारे ही आपली जबाबदारी आहे। येथे उपस्थित या सगळ्यांचीही ही जबाबदारी आहे, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत बोलत होते। या प्रसंगी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, समिधा मोहिते, संजय तरे, महेश्वरी तरे, सचिन चव्हाण, दिनेश वर्मा, दादासाहेब गवळी, मधुसूदन विचारे, ज्योती कदम आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र महोत्सवात गाण्याचा उत्तम कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमाची लय बिघडून मला भाषण करायला बोलावले, हे बरोबर नाही। आमच्या सगळ्या भगिनी शिट्या मारत आहे, हीच खरी शिवसेना आहे। शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांचे खास कौतुक यासाठी करावे की नरेश मणेरा हे सतत 12 वर्ष शिवसेना महाराष्ट्र महोत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम येथे आयोजित करत आले आहेत। विशेषतः गेल्या 2 वर्षात नरेश मणेरा यांनी जास्तच जोर मारलेला आहे। या शिवसेनेच्या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक असलेल्या नरेश मणेरा यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे। राजन विचारे ही आपली जबाबदारी आहे। येथे उपस्थित या सगळ्यांचीही ही जबाबदारी आहे। मगाशी छान गाणे झाले, पल पल दिल के पास ही शिवसेना आहे। या गाण्याप्रमाणे शिवसेना आपल्या अगदी मनात आहे, ती कोणी काढू शकत नाही। आपणच खरे बाजीगर आहोत। बाकी बाजीराव येतात आणि बाजीराव जातात। ठाण्याचे खरे बाजीगर इथे आहेत। शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख नरेश मणेरा आणि शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी ठाण्याचा गड उत्तम रीतीने सांभाळला आहे। ज्या मोठ्या संख्येने जनता येथे उपस्थित राहिली आहे, हे पाहून खात्री पटली की ठाणे हे शिवसेनेचे आणि शिवसेना ही ठाण्याचीच आहे, असे उद्गार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काढले। आज धक्कादायक प्रकार घडला पुण्यामध्ये। निखिल वागळे आणि आसिम सरोदे यांच्यावरती हल्ले झाले। नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र उत्सवाला आपण इकडलं चित्र पाहिलं असेल। ठाण्यामध्ये आजही शिवसेनेच्या कार्यक्रमाला जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, याचा अर्थ असा आहे की ठाण्यातली शिवसेना ही जागच्या जागी आहे। जे कोणी चोऱ्या माऱ्या करून पळाले असतील त्यांच्याबरोबर शिवसेना नाही।